हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा बेत सुक्कं चिकन. तर मी चिकन घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद, धनेजिरे पावडर आणि आलं लसणाची पेस्ट टाकून उकळवायला ठेवलं. जोपर्यंत चिकन उकळते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मग मी 2 कांदे, टमॅटो, कोथिंबीर, पुदिना घेतला आणि ह्याला एकदम बारीक चिरून घेतला. फ्रायसाठी एकदम बारीक कांदा चिरावा. नंतर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल गरम केलं, त्यात जिरं घातलं. नंतर जो आपण ठेचून ठेवलेला लसूण होता तो लसूण घातला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि छानपैकी तडतडू दिलं. मग त्यात आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट मिक्स करून कांदा घातला. कांदा पण छानपैकी परतून घेतला. एकदम कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा. आणि मग नंतर त्यामध्ये घातले टमॅटो. नंतर टमॅटो व कांदे एकदम छानपैकी मऊ शिजूस्तवर परतून घेतले. मग त्यामध्ये हळद, गरम मसाला, धनेजिरे पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि चिकन मसाला घालून पुन्हा एकदा छानपैकी परतून घेतलं. नंतर थोडंसं मीठ घातलं, कारण आपण उकळताना सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून थोडंसंच घातलं. आणि जे स्टॉकचं थोडंसं पाणी होतं ते पाणी घातलं आणि मसाला छानपैकी शिजू दिला. पहा, मसाला किती छानपैकी आपला रेडी झाला आहे. नंतर ह्या मसाल्यामध्ये जे शिजवलेलं चिकन होतं ते घातलं आणि छान परतून घेतलं आणि मंद आचेवरती एक 10 मिनटं मस्तपैकी वाफून घेतलं. मग काय, आपलं एकदम मस्तपैकी चिकन सुक्का रेडी. पहा किती छान झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं मला पण सांगा. सिंपल रेसिपी पण एकदम चविष्ट. कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू सो मच. धन्यवाद.